सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव। अलग तुझ में असर कुछ है कि दिखता नहीं मगर कुछ है। अलग तुझ में असर कुछ है कि दिखता नहीं मगर कुछ है। फिदा हूँ मैं तो एक नजर बस, एक नजर बस, एक नजर तक के लगे भी तो ये और किधर अब और किधर दिल संग तेरे लग के सही वो भी लगे मुझको। गलत तुझ में अगर कुछ है, अलग तुझ में असर कुछ है। तुमसे किरण धूप की, तुमसे सियाह रात है। तुम बिन मैं बिन बात का, तुम हो तभी कुछ बात है। तुमसे किरण धूप की, तुमसे सियाह रात है। तुम बिन मैं बिन बात का, तुम हो तभी कुछ बात है। तेरी ये सोहबत हुई मुझे नसीब है जब से। थोड़ा तो बेहतर खुदा कसम हुआ हूँ मैं मुझसे। है तू ही तू तसव्वुर में, है तू ही तू तसव्वुर में। कहाँ अपनी खबर कुछ है, अलग तुझ में असर कुछ है। तुमसे किरण धूप की, तुमसे सियाह रात है। तुम बिन मैं बिन बात
काच सारखी बनवून मजनू माग तमाम स्नेहभजनांचं आजच्या या समारंभात स्वागत आहे. मनपूर्वक स्वागत. जे जेवायला बसले जेवतायत त्यांनी पण थोडंसं कान ह्या बाजूला ठेवावे म्हणजे जेणेकरून आमची भावना तुमच्यापर्यंत पोहोचते. संगीत, नृत्य आणि गुपितं सांगण्याची ही धमाल रात्र. आजच्या रात्री तुम्ही निशा आणि ऋषिकेशच्या प्रेमकथेतील काही खास गोष्टी ऐकणार आहात. थेट आमच्याकडे. सज्ज आहात ना? चला तर मग सुरू करूया. एक नाट्यमय, फिल्मी आणि दीर्घकाळ चाललेली प्रेमकथा ज्यात आहेत एक नायक, नायिका, एक रंगमंच आणि असंख्य हास्यप्रद वळण. तर मला सांगा आनंद म्हणजे काय? पावसाळ्यात मिळणारा गरम चहा, लॉटरी जिंकणं की आयुष्याचं सोबती काहीही प्रयत्न न करता आरामात मिळणं? खरं सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? खरं सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य केलं की ते घर बसल्या मिळतं? मला सांगा. निशा आणि ऋषिकेशचा आनंद त्यांना त्याच्या जुलै 2019 मध्ये गवसला, जेव्हा नशिबाने आणि त्यांच्या MBA प्रवेशाने त्यांच्यासाठी तो मनोरंजक बनवला. प्रत्येक महान प्रेमकथेत मुलगा मुलीला भेटतो असा क्षण असतोच. तुम्हाला माहीतच आहे, पारंपरिक बॉलिवूड सेटअप. एक साधा कॉलेजचा दिवस, प्रवेश होतो आपल्या नायकाचा म्हणजेच ऋषिकेशचा, सामान्य पण स्वप्नाने ओतप्रोत भरलेला. आणि मग प्रवेश होतो निशाचा, एक अशी नायिका जिचं गोड हसणं आणि सोन्यासारखं हृदय मनमोहक आणि आकर्षक आहे. कॉलेज का एक लड़का है और कॉलेज की एक लड़की, कॉलेज का एक लड़का है और कॉलेज की एक लड़की, नैन मिले और उनके दिल में एक चिंगारी भड़की, चिंगारी भड़की. प्यार का चक्कर है ना, देखो किसी से ना कहना, प्यार का चक्कर है ना, पहिल्याच भेटीत ऋषिकेश आपलं भान हरपला. त्याचं हृदय जोरात धडधडायला लागलं, मेंदू पूर्णपणे थांबला आणि तो फक्त इतकाच विचार करू शकला, काही कमी फिल्मी नव्हती. तिच्या मनात व्हायोलिन वाजायला लागले आणि तिला वाटलं आपलं नाहीये. पहिल्यापासून माझं लक्ष नव्हतं. काही हरकत नाही.
नाही. दाद येऊन द्यात समोरून. तुमची इन्व्हॉल्वमेंट नाही तर मजा येणार नाही का? प्रेम कथा सांगतोय तुम्हाला आणि तुम्ही सगळे शांतपणे बसून बघताय, असं नाही चालणार. आणि मग 10 ऑगस्ट 2019 त्यांचा तो फोन कॉल. तुम्हाला काय वाटतं ते काय बोलले असतील? MBA लेक्चर्स, कॉलेजचे प्रोजेक्ट नाही, थेट विषयावर आले. सुरू काय? ज्यावेळी त्यांच्या प्रेम कथेने वेग पकडला, पॅम कोविड-19 हा विलन म्हणजेच खलनायक त्यांच्या आयुष्यात अवतरला आणि खरा इंटरव्हल सुरू झाला. योजना रद्द झाल्या, लॉकडाऊन लागलं, सगळी व्याख्यानं ऑनलाईन झाली, जग बंद झालं. पण हे थांबलेत का? नाही. त्यांनी उशिरापर्यंत म्हणजे रात्री उशिरापर्यंत फोन कॉल्स, भरपूर मॅरेथॉन टेक्स्ट मेसेजेस आणि झूम डेट्स त्यांनी चालूच ठेवले. दरम्यान आम्ही प्रेमळ पण अज्ञात पालक शांतपणे आपलं आयुष्य जगत होतो आणि निशाच्या लग्नाची स्वप्न रंगवत होतो. Good.
स्टाईलची फिल्म सुरू होती. पण तुम्हाला माहिती आहे कोणाला माहीत होतं? निशाच्या भाऊ शेखरला. त्याला पहिल्याच दिवसापासून सगळं माहीत होतं, पण तो काही बोलला नाही. का? ब्रो कोड, बंधू प्रेम म्हणे. शेवटी तब्बल 4.5 वर्षानंतर जानेवारी 2014 मध्ये शेखर आमच्याकडे पत्रकारासारखा ब्रेकिंग न्यूज घेऊन आला. 2024. हा. पण मग निशाच्या निरागस डोळ्यांनी आणि तिच्या फेक अश्रूंनी जादू केली आणि आम्ही मान्य केलं. ठीक आहे, त्याला घरी बोलाव. आणि निशा नेहमीप्रमाणे थेट मुद्द्यावर तिने ऋषिकेशला सांगितलं, आणि आम्ही अर्थातच पालक मोडमध्ये गेलो. त्याला नेहमीचे प्रश्न विचारले, काय करतोस, कुठे राहतोस? आणि ऋषिकेशने शांतपणे स्मित हास्य करत बॉलिवूड हिरो स्टाईल उत्तरं दिली. ही वॉज लाईक द क्विंटेसेन्शियल डक इन वॉटर, काम ऑन द सरफेस बट फ्युरियसली पॅडलिंग. अरे अरे अरे, आपण पुण्यात आहोत, शुद्ध मराठीत बोलू.
म्हणजे तो घाबरलेला होता बहुतेक, पण त्याने चेहऱ्यावर दाखवलं नाही. असो, तुम्हाला वाटत असेल मग पुढचं सगळं सहज पार पडलं. अजिबात नाही. जेव्हा निशाने तिच्या वडिलांना तो $1 मिलियन प्रश्न विचारला, मेरे मन की गंगा और ऋषि के मन की जमुना का बोलो बाबा बोलो संगम होगा के नहीं, त्यांनी अगदी बॉलिवूड हिरोज ही बॉलिवूडच्या वडिलांसारखी उत्तर दिलं, नाही, कभी नाही. मग काय, ऑफकोर्स निशाने ऋषिकेशशी बोलणं करून कबुतरासारखं त्याचे विचार आमच्यापर्यंत गाण्यात पोचवले. करते करे हे कल्याण कर दो, काम कोई एक तो महान कर दो, खर्च दहेज कभी बच जाएगा, लगे हाथ कन्या का दान कर दो. कभी कभी तेरे घर तीर्थ समझ कर दर्शन को हम आए ससुर जी, ले जाएंगे थोड्या समजुतीनंतर आम्ही ऋषिकेशच्या पालकांना भेटलो. तेही आमच्यासारखेच फिल्मी, विनोदी आणि जीवनाने भरलेले. आम्ही एकमेकांच्या लेकराबद्दल खूप कौतुकाने बोललो. आम्ही आमच्या लडक्या मुलीचं खूप छान प्रकारे वर्णन केलं. म्हणजे निशाचं खूप छान वर्णन केलं. You know she like the drama, yeah she a sexy mama. When she dance, everybody go. You know she like the drama, yeah she a sexy mama. And when she dance, everybody go. हाँ देखो तो भोली कितनी उतनी करते चीज है, बातें करे है कड़वी है, इतना डोला वाली बोतल शराब वाली बोतल तबाह वाला सीन है. बड़ी पंक्ति करे है नौटंकी, ये छोरी बड़ी ड्रामा क्वीन है, बड़ी बड़ी आंखें है आंसुओं की टंकी, ये छोरी बड़ी ड्रामा क्वीन है. अदाए बड़ी पंक्ति करे है नौटंकी, ये छोरी बड़ी ड्रामा क्वीन है. ऋषिकेशच्या पालकांनी व त्याच्या बहिणीने ऋतुजाने ऋषिकेशचं सुद्धा वर्णन आमच्या समोर केलं अशा प्रकारे. हुआ तो किस्मते चमकी और उसके मुंह में चांदी की चमकी. हे 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 पप्पू के पास है पैसा, हे 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 आंखों के महल के जैसा, हे 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 पप्पू यारों का यार है, हे 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 पप्पू दिलदार है, स्टार है. But पप्पू can dance साला, पप्पू can dance साला, हाँ पप्पू नाच नहीं सकता. पापा कहते हैं बदनाम करेगा, मेरा पप्पू तो ऐसा काम करेगा. हे 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 पप्पू के पास है MBA, पप्पू बैठा है हॉलिडे, पप्पू गिटार बजाता है, जहाँ जाता है जहाँ जाता है. But पप्पू can dance साला. आणि आम्ही विचार केला ही दोघं खरंच स्वर्गात बनलेली जोडी आहे. राम बनाए राम बनाए जोडी.
जोडी आहे ही जवळ साखात एक हे मेळ पोळी जगत अशा या दोघांना कोणाची नजर लागो ना. आम्ही या दोघांचं अनुरूप असणं पाहिलं. त्यांच्यातलं प्रेम, निष्ठा आणि काळजी आम्हाला त्यांच्या डोळ्यात आणि वागण्यात दिसली. आणि मग काय, काही वैयक्तिक आणि काही व्यावहारिक भेटीनंतर, ऋषी ऐकतोयस ना, काही वैयक्तिक आणि काही व्यावहारिक भेटीनंतर आम्ही दोन्हीकडच्या पालकांनी ह्यांचा साखरपुडा धूमधडाक्यात साजरा केला. श्रीकांतजी कुठे? आणि आता सर्व ड्रामा, सर्व उत्साह आणि अर्थातच भरपूर प्लॅनिंग नंतर आम्ही दोन्ही कुटुंबीय तुमच्या साक्षीने एकत्रितपणे इथे सज्ज आहोत. उद्याच्या त्यांच्या मोठ्या क्षणासाठी, जेव्हा हे दोघे त्यांच्या वैवाहिक जीवनात पदार्पण करतील. चला तर मग संगीत वाजवा, नृत्याचा आनंद घ्या आणि आपल्या निशा आणि ऋषिकेशच्या प्रेमाचा उत्सव साजरा करा. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा.
ॲज युजल सगळ्या कार्यक्रमात ते माझ्याकडे मुंबईहून पुण्याला येत असतात. सगळेजण आले त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. ही अनोखी गाठ कोणी बांधली, एक झाले ऊन आणि सावली, जाणीवांचा पूल कोणी सांधला, ऐल तिरी पैल हाती लागला, रंगली मेहंदी नव्याने रंगली, एक झाले ऊन आणि सावली. वाटले हे श्वास दोघांचे कधी स्पर्शाविनाही गुंतले, वाट कुठली जागली दोघातुनी जी चालली, ही अनोखी गाठ कोणी बांधली.
विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु स्वस्ति नः इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु पृथिव्यां पयोषधीषु पयो दिव्यन्तरिक्षे पयोधाः पयस्वतीः प्रदिशः सन्तु मह्यम् सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेन्द्रतनया शर्मण्यवती वेदिका क्षिप्रा वेदवती महासुरनदी ख्याता तया गण्डकी पूर्णा पूर्ण जलसमुद्रसरिता पूर्यात् सदा मङ्गलम् शुभमङ्गल सावधान शुभमङ्गल सावधान शुभमङ्गल सावधान शुभमङ्गल सावधान शुभमङ्गल सावधान अलग तुझ में असर कुछ है कि दिखता नहीं मगर कुछ है अलग तुझ में असर कुछ है कि दिखता नहीं मगर कुछ है फिदा हूँ मैं तो एक नजर बस एक नजर बस एक नजर तक के लगे भी तो ये और किधर अब और किधर दिल संग तेरे लग के सही वो भी लगे मुझको गलत तुझ में अगर कुछ है अलग तुझ में असर कुछ है